यानंतर एक महत्त्वाची बातमी पाहूयात। युवक काँग्रेसची सर्वच खाती ही गोठवण्यात आली आहेत। निवडणुकीच्या अगोदर काँग्रेसला मोठा धक्का पाहायला मिळतोय। खाती गोठवल्याने कर्मचाऱ्यांचे पगार रखडल्याचा देखील दावा आहे। तर काँग्रेस पक्षाचा आरोप आता पाहायला मिळतोय। युथ विंग आणि काँग्रेस पक्षाचे खातं फ्रीज करण्यात आलं आहे। तर काँग्रेस पक्षाचे नेते भाजप माकन यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे। तर काँग्रेस पक्षाचे नेते अजय माकन खरं तर यांनी ही माहिती दिली आहे। खाते फ्रीज केल्याने कर्मचाऱ्यांचे पगार आणि बिलांचं पेमेंट करता येत नसल्याचं माकन यांनी सांगितलं आहे। यावरती विजय वडेट्टीवार यांनी ट्विट केलंय। आपण पाहूयात त्यांनी नेमकं काय ट्विट केलंय ते। सुप्रीम कोर्टाचा कालचा निकाल भाजप आणि मोदी सरकारच्या जिव्हारी लागल्याचं स्पष्टपणे दिसतंय। वडेट्टीवार यांनी खरं तर हे ट्विट केले। लोकसभा निवडणूक तोंडावर असताना आयकर विभागाकडून काँग्रेसची बँक खाती गोठवण्यात आली आहेत। वरून 210 कोटी रुपयांचा दंड भरण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले आहेत। काँग्रेस विरुद्ध अनेक षडयंत्र रचून ही काँग्रेस आणि पक्षाचे कार्यकर्ते मजबूतीने लढत आहेत। त्यामुळेच लोकसभा निवडणूक काँग्रेसनं लढू नये म्हणूनच साम दाम दंडभेदचा वापर मोदी सरकारकडून सुरू असल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत केली आहे। We don't have any money. We don't know how to because we don't have any money to spend. We don't have money to pay the electricity bills. We don't have money to pay salaries to our employees. Will that also impact your Nyaya Yatra? Everything is impacted. No, not only Nyaya. Everything will be impacted. All political activities of the Congress party will be impacted. Now online donation, people are giving money to us and we are spending. So now this message will go when we are giving money and it is not coming to the party. Should we give the money or not? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।